नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संभाव्य प्रश्नपत्रिका, जेणेकरून हे प्रश्न आपल्याला परीक्षेत महत्त्वाचे आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला काय आहे बघा. पश्चिम घाटातील सह्याद्री म्हणजे जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती समिती नियुक्त केली होती? कोणती समिती नियुक्त केली होती केंद्र सरकारने जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी? गाडगीळ समिती ही नियुक्ती केली होती. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे. अलंकार ओळखायला सांगितलेला आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. काय आहे याचा अलंकार? उपमा अलंकार, रूपक अलंकार, उत्प्रेक्षा की अपनहुती अलंकार? ऑप्शन सी उत्प्रेक्षा अलंकार ह्याचं बरोबर उत्तर असणार आहे. B.F. स्किनर यांच्या क्रियाप्रसूत अभिसंधान सिद्धांतात प्रबलीकरणचा मुख्य उद्देश काय आहे? काय होता त्यांचा मुख्य उद्देश अभिसंधान सिद्धांतात? तर त्यांचा मुख्य उद्देश असा होता की विशिष्ट वर्तनाची पुनरावृत्ती वाढवणे हा त्यांचा उद्देश होता. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वांनी उत्तर कमेंट करायचे आहेत. व्याकरणिकदृष्ट्या शुद्ध शब्दसमूह असणारा अचूक पर्याय निवडायचा आहे. शुद्ध शब्द ओळखायचा आहे, त्याचा अचूक पर्याय निवडायला सांगितलेला आहे. उज्ज्वल, आशीर्वाद हा तर नाहीच. बघा हा असू शकतो. उज्ज्वल, आशीर्वाद. ऑप्शन सी हा पण नाहीये. उज्ज्वल, आशीर्वाद हा तर नाहीच. म्हणून बरोबर ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी उज्ज्वल, आशीर्वाद हा त्याचा अचूक पर्याय आहे. अल्बर्ट बांदुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतानुसार निरीक्षणात्मक अध्ययनाचा योग्य क्रम कोणता? कोणता आहे त्यांचा अध्ययन सिद्धांतानुसार निरीक्षणात्मक अध्ययनाचा योग्य क्रम? अवधान, धारणा, पुनरुत्पादन आणि प्रेरणा हा त्यांचा अध्ययनाचा योग्य क्रम आहे. ऑप्शन ए याचं बरोबर उत्तर असणार आहे. अध्यापनाचे प्रगत संघटक प्रतिमान कोणी विकसित केले? अध्यापनाचे प्रगत संघटक प्रतिमान कोणी विकसित केले? बघा सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. एक सुद्धा प्रश्न तुमचा म्हणजे मार्क वाढवू शकतो. त्यामुळे सर्वांनी प्रश्न व्यवस्थित वाचायचे आणि उत्तर कमेंट करायची आहेत. काय आहे? कोणी विकसित केलं प्रगत संघटक प्रतिमान? डेव्हिड आसुबेल यांनी हे विकसित केलेलं आहे. ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर असणार आहे. शिपायाकडून चोर पकडला गेला या कर्मणी प्रयोगाचे कर्तरी प्रयोगात अचूक रूपांतर करायचं आहे. कर्मणी प्रयोग दिलेला आहे, त्याचं कर्तरी प्रयोगात रूपांतर करायचं आहे. काय होईल त्याचं वाक्य बघा. शिपायाने चोराला पकडले, शिपाई चोर पकडतो, शिपायाने चोर पकडला का शिपाई चोर पकडणार? काय येईल याचं बरोबर उत्तर? काय असेल कर्तरी प्रयोगाचं वाक्य? शिपाई चोर पकडतो असं त्याचं कर्तरी प्रयोगात रूपांतर होणार आहे. ऑप्शन बी बरोबर उत्तर. वाघ या शब्दाचे अनेकवचनी रूप खालीलपैकी कोणते? अनेकवचनी रूप विचारलेलं आहे वाघाचं. काय होईल? वाघिणी होईल, वाघे होईल, वाघ होईल का वाघा होईल? वाघिणी हे त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे, त्यामुळे त्याचं अनेकवचन वाघिणी येणार नाही. वाघे नाही. तर वाघ या शब्दाचं अनेकवचनी रूप काय येणार आहे? वाघच येणार आहे. तिथे वाघ आहेत, खूप वाघ आहेत, तिथे वाघ आहे असं पण एकवचनी आणि अनेकवचनी रूप त्याचं एकच आहे. दुष्काळ या शब्दाचा अचूक विग्रह संधी नियमानुसार काय होईल? दुष्काळचा विग्रह करायचा आहे. काय होईल बर? सर्वांनी उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत. काय येईल? ऑप्शन सी दू अधिक काळ, त्याचा विसर्ग म्हणजे संधी नियमानुसार विग्रह होतो. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या विशिष्ट भागात सर्वाधिक एकवटलेला असतो? महत्त्वाचा आहे प्रश्न. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या विशिष्ट भागात सर्वाधिक एकवटलेला आढळतो? तर स्थितांबरमध्ये सर्वाधिक एकवटलेला आढळतो. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. देवाने सर्वांना सुखी ठेवावे या क्रियापदाचा प्रकार कोणता? कोणता आहे? देवाने सर्वांना सुखी ठेवावे.
क्रियापदाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. काय आहे? ऑप्शन सी, विद्यार्थी हा या क्रियापदाचा प्रकार आहे. ऑप्शन सी बरोबर उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणार सरोवर हे जागतिक रामसर स्थळ असून त्याची निर्मिती कशामुळे झाली होती? आपल्या महाराष्ट्रात जे प्रसिद्ध लोणार सरोवर आहे ते जागतिक रामसर स्थळ असून त्याची निर्मिती कशामुळे झाली होती? तर उल्कापाताचा आघात, उल्कापातामुळे या लोणार सरोवराची निर्मिती झाली होती. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? कोणते आहे विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप? विदुषी. ऑप्शन सी याचं बरोबर उत्तर असणार आहे. तोंडचे पाणी पडणे या वाक्यप्रकाराचा उपयोजनात्मक योग्य अर्थ काय आहे? तोंडचे पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा उपयोजनात्मक योग्य अर्थ काय आहे? म्हण दिलेली आहे आणि तिचा अर्थ विचारलेला आहे. खूप घाबरल्यामुळे गाळण उडणे. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर आहे. तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्यातील रीती काळ ओळखायचा आहे. तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्यातील रीती काळ ओळखायचा आहे. काय आहे? येत असतो म्हटलेला आहे म्हणून रीती वर्तमान काळ याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न पाहूया. पांढरा हत्ती पोसणे या औपरोधिक वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ काय आहे? पांढरा हत्ती पोसणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ काय आहे? पांढऱ्या रंगाचा हत्ती पाळणे, न पेलवणारा आर्थिक खर्च करणे, श्रीमंतीचा मोठा बडेजाव करणे का निरुपयोगी व खर्चिक गोष्ट पाळणे? काय आहे याचं उत्तर? निरुपयोगी व खर्चिक गोष्ट पाळणे. ऑप्शन डी बरोबर उत्तर आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार पायाभूत टप्प्यात कोणत्या वयोगटाचा समावेश होतो? कोणत्या वयोगटाचा समावेश होतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार? ऑप्शन सी, वयोवर्ष 3 ते 8 वर्ष या वयोगटाचा समावेश होतो. पियाजेच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार बालक नियम व अमूर्त संकल्पनांचा तार्किक विचार कोणत्या अवस्थेत करतो? पियाजेचा जो बोधात्मक विकासाचा सिद्धांत आहे त्याच्यानुसार बालक नियम व अमूर्त संकल्पनांचा तार्किक विचार कोणत्या अवस्थेत करतो? काय असेल याचं उत्तर? कोणाला येत असेल तर त्यांनी कमेंट करायचे आहेत. काय याचं उत्तर? औपचारिक क्रियात्मक अवस्था. ऑप्शन डी याचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लेव वायगोट्स्की यांच्या सिद्धांतातील ZPD ही संकल्पना काय दर्शवते? काय दर्शवते? ZPD ही संकल्पना काय दर्शवते? तर बालकाची स्वतःची क्षमता व इतरांच्या मदतीने गाठायची क्षमता यातील अंतर हे दर्शवते. पुढचा प्रश्न पाहूया. एखाद्या बालकामध्ये वाचन, शब्द ओळखणे आणि अक्षरांचे उच्चार समजणे या तीव्र त्रुटी असल्यास त्याला कोणता दोष म्हणतात? एखाद्या बालकामध्ये जर वाचन, शब्द ओळखणे आणि अक्षरांचे उच्चार समजणे या तीव्र त्रुटी असल्यास त्याला कोणता दोष म्हणतात? महत्त्वाचा आहे बघा प्रश्न. कोणता दोष म्हणतात? ऑप्शन बी, डिस्लेक्सिया असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार स्वतःच्या भावना व प्रेरणा समजून घेणे म्हणजे कोणती बुद्धिमत्ता? हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार स्वतःच्या भावना आणि प्रेरणा समजून घेणे म्हणजे कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता असते? कोणत्या प्रकारची असते? आंतरवैयक्तिक. स्वतःच म्हटलेलं आहे. स्वतःच्या भावना आणि प्रेरणा समजून घेणे म्हणजे आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतातील उत्तर पारंपरिक पातळी कशावर आधारित असते? कशावर आधारित असते? त्यांची पारंपरिक पातळी स्वतःचा जागतिक नैतिक दृष्टिकोन व मानवी हक्क यावरती आधारित असते. ऑप्शन ए याचं बरोबर उत्तर आहे. प्रगतशील शिक्षणात वर्गातील अध्ययनाचे स्वरूप प्रामुख्याने कसे असावे? प्रगतशील शिक्षणात वर्गातील अध्ययनाचे स्वरूप प्रामुख्याने कसे असावे?
कसे असावे? सर्वांनी सांगायचं आहे कसे असावे? सामाजिक, सहकार्यात्मक व कृती केंद्रित हे या प्रकारचं स्वरूप प्रगतशील शिक्षणात असावे. ऑप्शन सी याचं बरोबर उत्तर आहे. सृजनशील विचार प्रक्रियेमध्ये नवीन कल्पनेचा अचानक सुगावा लागणे हा कोणता टप्पा आहे? सृजनशील विचार प्रक्रियेमध्ये नवीन कल्पनेचा अचानक सुगावा लागणे हा कोणता टप्पा आहे? हा प्रबोधनाचा टप्पा आहे. ऑप्शन सी याचं बरोबर उत्तर आहे. प्रबोधनाचा टप्पा आहे. एखाद्या विद्यार्थ्याला गणितातील क्रिया जमतात पण भाषेतील निबंध लिहायला जमत नाही तर ते कोणत्या प्रकारचे संक्रमण आहे? बघा, महत्त्वाचा आहे प्रश्न. एखाद्या विद्यार्थ्याला गणितातील क्रिया जमतात पण भाषेतील निबंध लिहायला जमत नाही, हे त्याचं कोणत्या प्रकारचं संक्रमण असणार आहे? तर ते 0 प्रकारचं संक्रमण असणार आहे. ऑप्शन सी याचं बरोबर उत्तर असे आहे. समावेशित वर्गात शिक्षकाने अध्ययनक्षम विद्यार्थ्यांसाठी कोणती रणनीती वापरणे सर्वात योग्य ठरेल? समावेशित वर्गात शिक्षकाने अध्ययनक्षम जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांसाठी कोणती रणनीती वापरणे सर्वात योग्य ठरेल? त्यांना वर्गाबाहेर वेगळे बसवणे, ऑप्शन बी त्यांच्याकडून केवळ सोपे गृहपाठ करून घेणे, का ऑप्शन सी विविध बहुसंवेदी साधनांचा वापर करणे, का डी त्यांच्या मूल्यमापनाचे निकष कडक करणे? काय असू शकते याचं उत्तर? ऑप्शन सी विविध बहुसंवेदी साधनांचा वापर करणे याचं बरोबर उत्तर असणार आहे. राईट टू एज्युकेशन नुसार प्राथमिक शाळेसाठी विद्यार्थी शिक्षक प्रमाण काय निश्चित केले आहे? RTE 2009 नुसार प्राथमिक शाळेसाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांचं प्रमाण काय निश्चित केलेलं आहे? महत्त्वाचा आहे प्रश्न. काय निश्चित केलेलं आहे? 35 विद्यार्थी आणि 1 शिक्षक. ऑप्शन सी याचं बरोबर उत्तर आहे. 35 विद्यार्थी आणि 1 शिक्षक असं याचं प्रमाण निश्चित केलेलं आहे. JP गिल्फोर्ड यांच्या बुद्धिमत्तेच्या त्रिमितीय संरचनेत खालीलपैकी कोणत्या मुख्य घटकाचा समावेश होत नाही? नाही म्हटलेलं आहे बघा. कोणत्या मुख्य घटकाचा समावेश होत नाही? काय असेल? विषयवस्तू, क्रिया, उत्पादने की आनुवंशिकता? गिल्फोर्ड यांची त्रिमितीय संरचना सर्वांना माहीत पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्या मुख्य घटकाचा समावेश होत नाही? तर ऑप्शन डी आनुवंशिकता याचा समावेश होत नाही. परिसंस्थेतील बायोमॅग्निफिकेशन म्हणजे जैववर्धन या प्रक्रियेमुळे अन्न साखळीत काय घडून येते? परिसंस्थेतील बायोमॅग्निफिकेशन या प्रक्रियेमुळे अन्न साखळीत काय घडून येते? काय घडून येते? तर बघा, उच्च पातळीवरील भक्षकांमध्ये विषारी रसायनांचे संचयन वाढते. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी शरीरात रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत कॅल्शियम सोडून कोणते जीवनसत्व थेट भाग घेते? मानवी शरीरात रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत कॅल्शियम सोडून कोणते जीवनसत्व थेट भाग घेते? काय आहे याचं उत्तर? कोण सांगू शकते? बघा, जीवनसत्व के. ऑप्शन डी याचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या क्योटो प्रोटोकॉल कराराचा मुख्य उद्देश काय आहे? जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या क्योटो प्रोटोकॉल कराराचा मुख्य उद्देश काय आहे? हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात कपात करणे. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वनस्पतींमध्ये मुळांद्वारे शोषलेले पाणी आणि खनिजे वरच्या पानांपर्यंत वाहून नेण्याचे काम कोणती उती करते? कोणत्या उतीचं काम आहे? पाणी आणि खनिजे पानांपर्यंत वाहून नेण्याचं काम कोण करतं? तर ते काम जलवाहिन्या करतात. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणता आजार हा जीवाणूंमुळे होत नसून तो विषाणूंमुळे होतो? क्षयरोग, कॉलरा, कावीळ की टायफॉइड? कोणता आजार विषाणूमुळे होतो? ऑप्शन सी कावीळ हा विषाणूंमुळे होतो.
पर्यावरणातील हवेच्या प्रदूषणाचा नैसर्गिक सूचक म्हणून खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? हवेच्या प्रदूषणाचा नैसर्गिक सूचक म्हणून कशाचा वापर केला जातो? दगडफूलचा वापर केला जातो. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर आहे बघा. 73व्या घटना दुरुस्तीनुसार भारतातील ग्रामीण पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत? महिलांसाठी किती टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत? 33% जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर आहे. अन्न साखळीत प्राथमिक उत्पादकांकडून प्राथमिक भक्षकांकडे जाताना ऊर्जेचे वहन साधारण किती टक्के होते? किती टक्के होते? प्राथमिक उत्पादकाकडून प्राथमिक भक्षकाकडे जाताना ऊर्जेचे वहन किती टक्के होते? किती टक्के होते? ऑप्शन सी 10% होते ऊर्जेचे वहन. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे? कोणत्या कलमानुसार? तर कलम 21 नुसार बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. खालीलपैकी कोणता ऊर्जा स्रोत हा संपूर्णपणे अपारंपरिक आणि नूतनीकरणक्षम प्रकारात येतो? कोणता ऊर्जा स्रोत आहे बघा तो पूर्णपणे अपारंपरिक आणि नूतनीकरणक्षम प्रकारात येतो? सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. मानवी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीवर नियंत्रण ठेवणारी मास्टर ग्रंथी कोणती? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. मानवी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीवर नियंत्रण ठेवणारी मास्टर ग्रंथी कोणती आहे? कोणती आहे मास्टर ग्रंथी? पीयूषिका ग्रंथी. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर असणार आहे बघा. खालीलपैकी कोणती परिसंस्था ही पृथ्वीवरील सर्वात मोठी आणि स्थिर परिसंस्था मानली जाते? कोणती परिसंस्था म्हटलेलं आहे पृथ्वीवरील सर्वात मोठी आणि स्थिर परिसंस्था मानली जाते? बरोबर उत्तर काय आहे? सागरी परिसंस्था. ऑप्शन सी याचं बरोबर उत्तर आहे. ती सर्वात मोठी मानली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना तुमच्या शेअर करा. धन्यवाद.